नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत राजेश मुंगळे, जे आहेत शिववाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि नुकताच केंद्र शासनाने जो वाहतुकी संदर्भात काही जी-आर या ठिकाणी काढले आहेत, कायदा बनवला आहे, त्या संदर्भात त्यांनी आजच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. आपण नेमका तो कायदा काय आहे त्या संदर्भात देखील यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, कसं काम त्यांचं या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, मला सांगा की ही जी आपली संघटना आहे, गेल्या कित्येक वर्षापासून आपण या संघटनेत काम करतात. काय कामं या संघटनेच्या मार्फत केली जातात आणि नेमके कोणते कायदे या केंद्र सरकारनं बनवले जे वाहतूक करणारे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्या विरोधात ते कायदे असं म्हटलं जात आहे, तर काय त्याबद्दल सांगा. सर्वप्रथम मी नवमहाराष्ट्राचे धन्यवाद मानतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. सोबत आज नववर्षाचा प्रथम दिवस आहे. 2024 आजपासून सुरुवात झालेली आहे. या तमाम भारतातील जनतेला मी माझ्या शिववाहतूक सेनेच्या वतीने तसेच बुलढाणा शिवसेनेच्या वतीने सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण केलेल्या प्रश्नाचा विषय असा आहे की माननीय अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेला जी-आर असा पास केला की त्या जी-आरमध्ये या वाहतूक करणारे वाहन जे रस्त्याने चालतात त्यामध्ये सर्व प्रकारचे वाहनं आले. त्यामध्ये असं कुठल्या वाहनाचा उल्लेख नाही केला, पण सर्वच वाहनांप्रती त्यांनी एक कायदा पारित केला. तो कायदा असा आहे की वाहन चालवत असताना जर रस्त्यावर अपघात घडला, कोणीही ड्रायव्हर सर्वप्रथम स्वतःहून अपघात करत नाही. चुकून अपघात जर झाला तर तो भीतीपोटी पळतो, तिथून पळ काढतो. का की त्या ठिकाणची जनता त्याचा गुन्हा आहे की नाही आहे याचा विचार न करता त्याला मारहाण करते. त्या मारहाणमध्ये तो अर्धमेला होऊन जातो, कदाचित मरूनही जातो. अशा भरपूर प्रकार घडलेले आहेत. त्या भीतीपोटी हे वाहन चालक तिथून पळ काढता आणि पळून जाता कुठे, समोर पोलीस स्टेशनला जाऊन तिथे जमा होतात की साहेब आमच्याकडनं असा मागे अपघात घडला. अशी त्यांची माणुसकी ते दाखवतात. पळून जाता म्हणजे कायमस्वरूपी तिथून मुक्त होतात अशातला प्रकार नाही. परंतु अमित शहांनी त्या कायद्याचं परिवर्तन असं केलं की जर तो वाहन चालक तिथून पळून गेला तर त्याला 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा, असा हा जो कठोर कायदा त्यांनी अंमलात आणला. या कायद्याला बंद करण्यात यावं. हा कायदा कायमस्वरूपी अंमलात न आणण्याचा कसा प्रयोजन करता येईल आणि बंद कसा करता येईल यासाठी आम्ही आजपासून म्हणजे आज रात्री मध्यरात्री 12 वाजेपासून बेमुदत बंदचा इशारा या राज्य शासनाला दिलेला आहे. आज आमचे सर्व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, त्यामध्ये सर्व युनियन सहभागी झाल्यात. त्यामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, माननीय ठाणेदार साहेब, ग्रामीण आणि शहर यांना सर्वांना निवेदन दिले. सोबतच या बुलढाणा नगरीचे दबंग आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे असं आश्वासित केलं आणि उद्यापासून संपामध्ये सर्वजण सहभागी व्हा. शांततेच्या मार्गाने हा संप पार करा. कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊ. फक्त हा कायदा रद्द व्हावा एवढीच आमच्या सर्व वाहन चालकांची मनापासून अपेक्षा आहे. या अगोदर जे काही नियम होते, कायदे होते, ते नेमके कसे होते आणि आताचा जो कायदा आहे यात आणि त्यात काय नेमकं? या अगोदरचा जो कायदा होता, कायदा असा होता की जर रस्त्याने वाहनाचा अपघात झाला तर गाडीचा इन्शुरन्स असतो. त्या इन्शुरन्समधून त्या समोरच्या व्यक्तीला जर काही विजा झाल्या असतील किंवा तो मृत झाला असेल तर त्या विम्याची रक्कम त्या व्यक्तीला पोच करणे हे त्या वाहन मालकाची जबाबदारी असते आणि तो ती करतोही. कायद्यानुसार त्यांना त्याची पूर्ण भरपाई मिळते, याच्यात काही दुमत नाही. वाहन मालकाचं नुकसान होतं
त्याचीसुद्धा ते भरपाई करून देतात. विमा कंपनी त्यासाठी आहे आणि विमा आम्ही त्यासाठीच काढतो. ज्या वाहनाचा विमा नसेल, ते वाहन बिना विम्याने जर चालत असेल, तर त्यावेळेस त्या वाहन मालकाला खिशातून ती भरपाई करून द्यावं लागते आणि भरपूर मालकांनी तशीसुद्धा केलेलीसुद्धा आहे. यामध्ये काही म्हणजे तफावत कुठलीच नाही. परंतु हा कायदा काढताना अमित शहा यांनी वाहन चालकाच्या कुठल्याही भावना समजून घेतल्या नाही. त्यांच्यावर अन्याय होतो का, अन्याय होणार आहे का, याचीसुद्धा त्यांनी कल्पना कुठली केली नाही आणि बेधडक उचलला कागद आणि कायदा पारित केला. हा आमच्यावर अन्याय आहे आणि त्या अन्यायाविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. निश्चितच जे वाहन म्हटल्यावर यामध्ये सर्वच वाहनं आलीत. असं असताना टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील किंवा जे काही वाहनं असतील, असे वाहनावर जर का हे असे जर कायदे जर असतील, तर असं असताना किती फरक त्या वाहन चालकांवर पडणार आहे आणि असे कायदे जर असले तर वाहन खरंच लोक चालवतील का? काय नेमकं वाटतं? मला सांगा, आज कुठल्याही वाहनाचा वाहन चालक त्याला पगार किती आहे? फक्त 10,000 रुपये प्रति महिना. या 10,000 रुपये प्रति महिन्यामध्ये त्याला भत्ता वेगळा मिळतो, त्याला ते खाण्यामध्ये जातात. 10,000मध्ये त्याचा तो प्रपंच चालवतो, त्याचा परिवार चालवतो. आज जर ॲक्सिडेंट उद्या त्याच्या हातून झाला, तो 10,000 रुपये महिना कमवणारा 10 लाख भरून कुठून? त्याची ती नुकसान भरपाई भरेल कोण? मालक तर भरणार नाही. मालक वर हात करून देतील. या वाहन चालकांनी भरायचे कुठून? जर अशी वेळ आली तर उद्या हे वाहन चालक वाहन चालवणार नाहीत. हे एकतर गुंडगिरीच्या मार्गावर जातील. आज हे सामोपचाराने पोटपाणी भरतायत. आज नोकरी करून बिलकुल इज्जतीनं जिंदगी आज यांची सवारते सध्या वाहतुकीच्या मार्गाने का हो, पण आपल्या स्वतःचं संरक्षण करतायत. उद्या जर हा कायदा नाही त्यांनी कॅन्सल केला तर हे वाहन चालक उद्या गुंडगिरीच्या मार्गाला जातील. वाहन ड्रायव्हरिंग करणार नाहीत ना ते. मग त्यांच्या पोटपाण्याचा उदरनिर्वाह काय राहील? मग ते चोऱ्या चपाट्या करतील. उद्या ते चालत्या माणसाला छेडछाड करतील. मग कायदा आणि सुविधेची ही जी उद्या फळी निर्माण होईल, याला जबाबदार कोण राहील? याला केंद्र शासन जबाबदार राहील. आज उद्या हे जर असे वाम मार्गाला गेलेत ही मंडळी, यांचे परिवार काय करतील? हेही त्याच मार्गाला जातील. मग तुम्हाला हे राज्यामध्ये चांगलं घडवायचं आहे की बिघडवायचं आहे, हा निर्णय तुमचा आहे. आणि यासाठी आमची एकच प्रामाणिक इच्छा आहे की आपण हा कायदा रद्द करावा. एक प्रश्न असा आहे की संपूर्ण देशात हा कायदा लागू होईल. असं असताना आपण शासनाकडे नेमकी काय मागणी कराल? काय केलं पाहिजे? आमची शासनाकडे आग्रहाची मागणी आहे, हक्काची मागणी आहे की आपण अमित शहा यांच्यासोबत एक मीटिंग ठेवावी. माननीय CM साहेब यांनाही सुद्धा माझी विनंती आहे की आपण अमित शहासोबत एक बैठक घ्यावी. त्या बैठकीमध्ये आमचे बुलढाण्याचे दबंग आमदार संजयजी गायकवाड यांना घ्यावं. ते सर्व गरिबाची जाण ठेवून बोलणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांना सोबत ठेवावं. ते अमित शहाच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देऊ शकतील याची आम्हाला खात्री आहे. हे होते आपल्यासोबत राजेश मुंगळेजी, ज्यांनी या ठिकाणी आपली जे शासनानं जे कायदे लागू केले आहे वाहतुकी संदर्भामध्ये, त्यात बदल करण्यात यावा, त्याचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जी आहे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सोबतच बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडे सुद्धा ही मागणी केली आहे. निश्चितच यावर फेरविचार व्हावा आणि वाहन चालक जे आहेत त्यांच्या हिताचे जे काही कायदे आहेत ते बनवण्यात यावे अशी मागणी यांच्यामार्फत झालेली आहे. यासह वेगळ्या भागात पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा आपण वेगळ्या विषयावर चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.